नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. ही भाजी मी उकळून काढणार आहे, म्हणजे काढून टाकणार आहे. माकडाने खूप खराब केली आहे, म्हणून मग ती आता काढून दुसरी भाजी लावायची. मग आता ते जाते. तर चला मग कशी झाली भाजीची हालत ना, खूप बेकार झाली, म्हणून मग काढून टाकते आणि दुसरी भाजी पेरते. ती एवढीच होती, आता राहिली होती. ती मेथी काढली सगळी आणि हा मुळा जे पेरलंय ते उगवलंय. लाल माठ एवढा झालाय, अजून तो मोठा होईल, पण त्याला जर चांगल्या प्रकारे अगोदरच केलं असतं ना, आता अजून चांगला झाला असता. मग आता हे सगळं काढते आणि मग परत नवीन पेरणार आहे. तर आता बघूया कसं होतं आहे नवीनमध्ये. आधी आमच्याकडे पाहुणी येतात ना आमच्याकडे, तेच सगळं खाऊन वाटोळं करून टाकतात. म्हणून मग जो लाल माठ आणि पालेभाजी पण पेरली होती, ती आले, मी ती पण दाखवली. थांबा, ते सगळंच मी काढते. आपण जेव्हा पहिल्यांदाच काहीतरी पेरतो आणि ते रुजून चांगल्या प्रकारे येतं, ते बघून खूप छान वाटतं. तसं मलाही वाटलं होतं, कारण पालेभाजी आणि लाल माठ जेव्हा मी पेरला आणि नंतर मग मला तो आलेला दिसला, त्यातच मला वेगळं समाधान होतं की मी जे पेरलं ते उगवून आलं. मला भाजी करण्यापेक्षा जी भाजी उगवून आले, खायला नाही मिळाली तरी चालेल, पण ती उगवून बघायला मिळते, ते आनंद त्याच्यातच मिळतो की एक उगवून आलंय. झाले माझी भाजी काढून, भाजी काढली तिथली जागा पण साफ झाली, म्हणजे प्लेन झाली. लाल माठ, पालेभाजी आणि मेथी ही एकामध्ये आहे आणि मुळा एकामध्ये आहे. मुळा थोडा होता, तो उद्या काढायला भेटेल, म्हणजे उद्या भाजी करायला होईल, म्हणून थोडा ठेवला आहे. भाजी काढून झाल्यानंतर ज्या जागेवरती भाजी पेरली होती ती जागा उकरून घेते, म्हणजे परतची भाजी पेरताना जागा भुसभुशीत मिळेल, म्हणजे माती परत एकदा उकरल्यामुळे भुसभुशीत होईल. म्हणून मग उकरून ठेवते आणि नंतर मग त्याच्यामध्ये भाजी पेरता येईल. जी भाजी काढली ती भाजी पाण्यामध्ये घातले, म्हणजे लगेचच त्याची माती उतरेल पाण्यात आणि भाजी चांगल्या प्रकारे धुता येईल.